10वा प्रश्न, तिकीट चेक करण्यासाठी कोणत्या रेल्वे स्थानकावरती ATM मशीन बसवण्यात आलेली आहे? याचे उत्तर आहे नागपूर रेल्वे स्थानकावरती ही मशीन बसवण्यात आलेली आहे. बरं, त्याचं स्पष्टीकरण बघा. पहिलं त्याचं फुल फॉर्म महत्त्वाचं आहे. एक्झामला याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. ATM याचा फुल फॉर्म काय दिलेला आहे? ऑटोमेटेड तिकीट चेकिंग अँड मॅनेजिंग ॲक्सेस मशीन, हा त्याचा फुल फॉर्म दिलेला आहे. आणि ही मशीन कोणत्या रेल्वे स्थानकावर बसवलेली आहे? तर नागपूर रेल्वे स्थानकावरती बसवलेली आहे. बरं, ते काय काम काय करणार ही मशीन? तुम्हाला फुल फॉर्मवरतून पण समजलं असेल. जनरली जर बघितलं आपण, रेल्वे स्थानकावरती तिकीट कोण चेक करत असतं? TC चेक करत असतात. पण आता रेल्वे स्थानकावरती म्हणजे कोविड-19चा जो काही प्रादुर्भाव आहे, तो प्रादुर्भावामध्ये कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी म्हणजे व्यक्तींचं कॉन्टॅक्ट कमी येण्यासाठी ही मशीन बसवण्यात आलेली आहे. आणि आता ही मशीनच काय करणार आहे? तिकीट चेक करणार आहे. पुढचा प्रश्न, लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 19 जून रोजी साजरा केला जातो. 19 जून आत्ता साजरा म्हणजे आत्ताच होऊन गेलेला आहे. बरं, ते बाकीचे जे दिवस आहेत म्हणजे 20 जून, 21 जून आणि 25 नोव्हेंबर, हे पण दिवस सगळे महत्त्वाचे आहेत. एक एक सगळे बघूयात आपण. 19 जून आत्ता सांगितलं आपण, लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो सांगितलं? 19 जून. बरं, आता मी इथं स्लाईडमध्ये घेताना म्हणजे जो काही पर्याय दिले होते ते पर्यायामध्ये 25 नोव्हेंबर डायरेक्ट का टाकलं होतं? त्याचा पण महत्त्वाचा पॉईंट इथं आहे. 25 नोव्हेंबरला सेम असाच एक दिवस साजरा केला जातो. तोच कोणता आहे? जागतिक स्त्री हिंसाचार विरोधी दिवस. कधी साजरा केला जातो? 25 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आता इथं अजून एक पॉईंट महत्त्वाचा आहे. 25 नोव्हेंबरचा हा काय जो पॉईंट आहे, हा मागं 2018च्या PSI मेन्सला प्रश्न विचारला होता. तुम्ही चेक करू शकता. त्यामुळे कुठल्याही क्लास 3ला हा प्रश्न आहे तसं रिपीट होऊ शकतो. त्यामुळे पॉईंट मी इथं घेतलेला आहे. 19 जून आणि 25 नोव्हेंबर याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे ते दोन्ही पॉईंट मी इथं एकाच स्लाईडमध्ये दिलेले आहेत. 19 नोव्हेंबर म्हटलं तर काय? लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. आणि 25 नोव्हेंबर म्हणजे काय सांगितलं इथं? जागतिक स्त्री हिंसाचार विरोधी दिवस. बरं, 19 जूनलाच अजून एक दिवस साजरा केला जातो. त्याला काय म्हटलेलं इथं? जागतिक सिकल सेल ॲनिमिया दिवस. बरं, आता सिकल सेल म्हणजेच काय? बरं, आता रक्तामधल्या जर पेशी पाहिल्या आपण, 3 प्रकारचे पेशी असतात: RBC, WBC आणि प्लेटलेट्स. त्यातलं इथं RBC चित्र दाखवलेलं आहे. RBCचा सर्वसाधारणतः आकार जर विचारला आपल्याला तर कसा असतो? गोलाकार आणि द्विआंतरवक्र असा त्याचा आकार असतो. पण ज्यावेळेस सिकल सेल ॲनिमिया हा रोग जो ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याचा आकार जो असतो तो अशा प्रकारे होतो. बघा, इथं दिसत असेल. बरं, आता इथं अजून एक पॉईंट बघा. सिकल तुम्ही ट्रान्सलेट करून बघा. सिकलला मराठीत काय म्हणतात? तो कोयता असं त्याचं मराठी ट्रान्सलेट होतं. कोयता म्हणजे त्याचा आकार जो आहे RBCचा आकार, त्याचा कोयत्यासारखा आकार होतो बघा त्यांचा. इथं अजून एक आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. RBCचा जीवनकाळ जर बघितला आपण तर साधारणतः RBC 120 दिवस जिवंत राहतात. 120 दिवस. पण ज्यावेळेस सिकल सेल ॲनिमिया हा रोग ज्याला झालेला असतो त्याच्या शरीरातील RBC फक्त 20च दिवस जगतात बघा. हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि सिकल सेल ॲनिमिया हा रोग जर बघितला आपण, हा एक अनुवंशिक रोग आहे. अनुवंशिक म्हणजेच काय? आई वडिलांकडून जो आपत्याला जो काय ट्रान्समिट होणार रोग आहे त्यालाच काय म्हणणार आपण? अनुवंशिक रोग आहे. पुढचे पॉईंट बघा इथं. 25 नोव्हेंबर आत्ताच आपण वाचून दाखवलं. 20 जूनला कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक निर्वासित दिवस साजरा केला जातो. निर्वासित म्हणजेच काय? रिफ्युजी. आणि या वर्षीची जागतिक निर्वासित दिवसची संकल्पना काय सांगितलेली आहे? एव्हरी ॲक्शन काउंट्स ही संकल्पना सांगितलेली आहे. पुढचा पॉईंट, 21 जून रोजी काय दिवस, कोणता दिवस साजरा केला जातो? तर जागतिक योग दिवस साजरा केला जातो. आणि जागतिक योग दिनाची सुरुवात कधी झाली होती? 2015 साली सुरुवात झाली होती. म्हणजे 2015ला पहिल्यांदा साजरा केला गेला. आणि 2020चा हा कितवा दिवस आहे? तर 6वा दिवस आहे. आणि अजून एक पॉईंट महत्त्वाचा, या वर्षीची योग दिनाची संकल्पना काय सांगितलेली आहे? तो योगा फॉर हेल्थ, योगा ॲट होम अशी संकल्पना सांगितलेली आहे. आणि सर्वात शेवटी 21 जूनलाच अजून एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजेच कुठला? जागतिक जल विज्ञान दिवस. सगळेचे सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, विश्वास अभियान कोणत्या पोलिसांनी सुरू केलेले आहे? विश्वास अभियान याचं उत्तर आहे पालघर पोलिसांनी सुरू केलेले आहे. पालघर. बरं, हे जे अभियान जर बघितलं आपण, ह्याच्यामध्ये कितीही डिटेल वाचा, मला तरी वाटतं की फक्त एवढाच पार्ट ह्याच्यामध्ये विचारला जाईल. पहिला तर प्रश्न आपण या ठिकाणी सांगितला, विश्वास अभियान कोणत्या पोलिसांनी सुरू केलं? पालघर. आणि दुसरा पॉईंट, हे कशासाठी सुरू केलेलं आहे? तर पालघर पोलीस आणि पालघरमधील जे काही आदिवासी आहेत यांच्यामधील विश्वास वाढीसाठी हे पालघर पोलिसांनी सुरू केलेले आहे. आणि काय सांगितलं त्या अभियानाला नाव काय दिलेलं आहे?
तर विश्वास अभियान असं नाव दिलेलं आहे. आता इथून पुढचे 2-3 स्लाइड मी घेतलेले आहेत, फक्त प्रश्न तयार केलेले नाही आहेत, पण स्लाइड आपण प्रश्नाच्या स्वरूपातच बघूयात की प्रश्न कसे बनवू शकतात त्याच्यावरती. तर आता हे जो पहिला पॉईंट जो दिलेला आहे इथं, याच्यामध्ये फक्त पहिला पॅरेग्राफ यामध्ये एवढंच पॉईंट महत्त्वाचं आहे. आपल्या परीक्षे दृष्टिकोनातून काय पॉईंट दिलेलं आहे हे एक एक लाईन बघूयात इथं. नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून निवड झालेली असून या पदावरती निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच व्यक्ती आहेत. बघा पॉईंट काय सांगितला. अंतरा मेहता यांची नियुक्ती काय म्हणून झालेली आहे, आता फायटर पायलट म्हणून झालेली आहे. ते कुठले आहेत, नागपूरच्या आहेत. आणि या ठिकाणी म्हणजे या पोस्टवरती नियुक्ती झालेली ती महाराष्ट्रातील पहिलीच व्यक्ती आहे. इथं सांगताना सांगितलेले पहिल्याच आहेत, महाराष्ट्रातील त्या पहिल्याच आहेत. पहिल्या महिला आहेत का म्हटले का तिथं, तर नाही, पहिलीच व्यक्ती त्या ठिकाणी आहे. बघा एवढा पॉईंट महत्त्वाचा आहे यामध्ये. ही दुसरी न्यूज चेक करा बरं. इथं कुणाचा फोटो टाकलेला आहे, इथं ग्रेटा थनबर्ग म्हणजे स्वीडनच्या पर्यावरणवादी जे काय आहेत त्या ग्रेटा थनबर्ग यांचा फोटो आहे आणि त्या संदर्भातच इथं न्यूज आहे. तर काय सांगितलं या न्यूजमध्ये बघा. मादागास्कर नावाचा जो काही देश आहे त्या मादागास्कर या देशामध्ये एक नवीन कोळीची प्रजाती सापडलेली आहे, कोळी. आणि त्या कोळीच्या प्रजातीला एक नाव दिलेलं आहे. ते कोणाचं नाव दिलेलं आहे, तर ग्रेटा थनबर्ग यांचं नाव त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. बस एवढाच पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. तर पुढच्या न्यूज बघा. ब्रिटिश पेट्रोलियम नावाची एक कंपनी आहे, म्हणजे पेट्रोलियम उत्पादनात ही काम करते. ही कंपनी कुठली आहे, तर ब्रिटनमधलीच ही कंपनी आहे. आणि ब्रिटिश पेट्रोलियमने आता एक घोषणा केलेली आहे. ती घोषणा म्हणजेच काय, ते आता एक ग्लोबल सेंटर त्या ठिकाणी उभारणार आहेत, ग्लोबल बिझनेस सर्व्हिस सेंटर उभारणार आहेत. आणि ते कुठे उभारणार आहेत असा प्रश्न बनू शकतो. आणि त्याचं उत्तर काय असणार आहे, मग पुणे महाराष्ट्र या ठिकाणी ते उभारणार आहेत. तर या न्यूजमध्ये काय दिले बघा. ऑल इंडिया रेडिओची न्यूज घेतलेली आहे. आरबीआयकडे जे काय परकीय गंगाजळी म्हणजे परकीय चलन जे काय असतं ते आत्तापर्यंत म्हणजे आरबीआयच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत सर्वोच्च आकडा आहे. म्हणजे जून 2020चा जो काय आकडा आहे तो सर्वोच्च आकडा आहे. मग जून 2020मध्ये आरबीआयकडे किती परकीय चलन आहे, तर 507.64 अब्ज डॉलर इतके परकीय चलन आरबीआयकडे आहे. बरं, तर हा पॉईंट एवढा तरी महत्त्वाचा वाटत नाही मला, पण आपल्याला माहिती असावं. महाराष्ट्राचे जे काही मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळातील आत्तापर्यंत 3 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि 3ही मंत्री काय झालेले आहेत, कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यातले पहिले मंत्री कोण होते, जितेंद्र आव्हाड, दुसरे अशोक चव्हाण आणि तिसरे व्यक्ती कोण आहेत, धनंजय मुंडे. या 3 व्यक्तींना त्या ठिकाणी कोरोनाची लागण झाली होती आणि 3ही काय झालेले आहेत, कोरोनामुक्त झालेले आहेत. आजचा शेवटचा पॉईंट बघा. गव्हर्नमेंट सिक्युरिटी या संदर्भात पॉईंट या इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. ज्यांनी इकॉनॉमिक्स वाचलं असेल त्यांना माहिती असेल गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे काय. त्यासाठी एक उदाहरण सांगतो फक्त बघा. ज्यावेळेस सरकारला म्हणजे कुठल्याही सरकारला ज्यावेळेस पैसा उभा करायचा असतो त्यावेळेस सरकार काय करत असतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटी जारी करत असतं. उदाहरण म्हणून आपण एक घेऊयात. भारत सरकारला पैशाची गरज आहे आणि त्यावेळेस भारत सरकार काय करणार आहे, म्हणजे बरेच पर्याय आहेत त्या ठिकाणी, त्यापैकी एक पर्याय म्हणजेच कुठलं आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. भारत सरकार काय करणार आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटी जारी करणार आहे. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटी जे काही श्रीमंत व्यक्ती असतील देशामधले किंवा बाहेरच्या देशामधले, ती व्यक्ती काय करतात, ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकत घेतात. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे फक्त एक पेपर असतात, त्या पेपरवरती फक्त एक अमाऊंट लिहिलेली असते. एवढ्या अमाऊंटची ती गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत. एक उदाहरण म्हणून जर घेतलं आपण, 10,000 कोटीचं गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत. भारत सरकारने ते पेपर्स कोणाला तरी विकले, म्हणजे श्रीमंत व्यक्तीला विकले, 7 वर्षासाठी विकले किंवा 1 वर्ष, त्याच्यावरती ते ड्युरेशन पण त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं. समजा 7 वर्षासाठी जर विकले तर ते पेपर 7 वर्षासाठी त्या श्रीमंत व्यक्तीकडे राहणार आणि त्या बदल्यात तो व्यक्ती काय करणार, भारत सरकारला पैसा वापरायला देणार. आणि 7 वर्षानंतर भारत सरकार काय करणार आहे, ते पैसे परत व्याजासकट, म्हणजे त्याच्यावरती जे काय मेन्शन केलेलं असेल व्याज, तर त्या व्याजासकट त्या श्रीमंत व्यक्तीला ते पैसे पुन्हा देऊन ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज पुन्हा भारत सरकार घेणार आहे. त्याला म्हणतो आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचाच उपयोग फक्त भारत सरकार करतं का, तर नाही, सगळ्यात म्हणजे जगामधले सगळेच देश करत असतात. आणि इथं न्यूज सांगताना इथं US ची न्यूज सांगितलेली, म्हणजे अमेरिकेची न्यूज या ठिकाणी आली आहे. बरं, अमेरिकेने आत्तापर्यंत जे काही गव्हर्नमेंट सिक्युरिटी जारी केलेली आहेत त्यापैकी म्हणजे भारत हा सर्वात मोठा 12वा देश ठरलेला आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज खरेदी करणारा. म्हणजे भारतातले जे काही लोक आहेत त्या लोकांनी अमेरिकेत जाऊन सुद्धा त्यांनी अमेरिकेच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकत घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो, 12वा क्रमांक लागतो. एवढाच पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचा आहे.